विषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली ताई, काय चाललंय नेमकं पुण्यात हे? एक लक्षात घ्या, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी ज्या गरोदर बाईला उपचार नाकारले पैशाअभावी 10 लाखची त्यांनी मागणी केली होती। मुळामध्ये दीनानाथ यांनी धर्मादाय आयुक्ताने आपल्या सरकारच्या नियमावलीमध्ये येतं, दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनाने त्या गरोदर बाईला उपचार देणं गरजेचं होतं, कारण का तिला तिथं त्रास होत होता। परंतु यांच्या मुजर व्यवस्थापनामुळे एक गरोदर महिला आपल्या आयुष्याला मुकलेली आहे। त्याच्यामुळे समस्त पुणेकर संतप्त होऊन सर्वच पक्षीय असतील किंवा एनजीओ असतील यांनी थेट मोर्चा त्या हॉस्पिटलवर नेलेला आहे। मी आमच्या महायुतीला सरकारला विनंती करेल, कुणीही असू द्या, व्यवस्थापनचे कितीही जवळचे असू द्या, संबंध असू द्या, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्यांना मान्यता दिलेत पुणे मनपातनं, त्यांनी जे वाढीव बांधकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना सूट दिलेली आहे। आणि जर हे पेशंटलाच उपचार देत नसतील, म्हणजे आपण असं समजू की हा प्रकार नेहमीच होतो, फक्त सर्वसामान्याच्या बाबतीत घडल्यावर एवढा मोठा विस्फोट झाला नाही, हा डायरेक्ट आमदारांचे पीए आमदारांनीच स्वतः त्याचा उलगडा केल्यामुळे समोर आलेला आहे। त्याच्यामुळे या मुजोर हॉस्पिटलवर कारवाई होणं गरजेचे। जर त्यांना जमत नसेल तर व्यवस्थापन वेगळं उभं केलं पाहिजे। दीनानाथ मंगेशकरनी गरज नाही ना त्यांना या गोष्टीची की तुम्ही 10 लाखासाठी गर्भवती बाईचा जीव गमवावा लागतोय। रुपाली ताई, माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवलं। काही वेळापूर्वी ना या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता रवींद्र दंगेकरांना आपण फोन केलेला होता। दंगेकरांचं असं म्हणणं होतं की हा एक प्रकार समोर आलेला आहे, पण या रुग्णालयामध्ये रुग्णाचे कपडे पाहून, नातेवाईकाचे कपडे पाहून या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं, या ठिकाणी रुग्ण दाखल केला जातो। हे केवळ एक प्रकरण समोर आले, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आता पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत, या सगळ्या मुद्द्यावर दादा आणि दादांची कार्यपद्धती हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, स्पष्ट वक्तेपणा। मग अगदी काल परवा दादा जेव्हा बीडमध्ये गेलेले होते तेव्हा देखील आपल्याला दादांचा तो अंदाज पाहायला मिळालाय। आज मात्र अशी घटना ही समोर आल्यानंतर आता मात्र ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरते। रुपाली ताई, 100% ठोस कारवाई होणार। माजी आमदार रवी भाऊनी जे सांगितलेलं आहे ते खरंच सत्य आहे। ही एक घटना नाहीये। हे हॉस्पिटल सातत्याने कपडे बघून उपचार करतं आणि शासनाकडनं ज्या ज्या सवलती घ्यायच्या आहेत, जे जे फायद्याच्या योजना आहेत त्या सगळ्या स्वतःच्या पदरात पाडतं। कारण का मी याच्यावर काम केलेलं आहे। या संदर्भामध्ये पेशंटला न्याय देताना अनेक हॉस्पिटलनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेत, आम्ही त्याला जुमानलो नाही। आता तर मी सत्तेत आहे आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहे। मला खात्री आहे अजितदादा या बेकायदेशीर पद्धतीने कृती करणाऱ्या हॉस्पिटलवर कडक कारवाई 100% केली जाणार। आणि मी सत्तेत आहे म्हणून मी सरकारकडनं ती मागणी करत आहे। आणि मला जर वाटलं की नाही सत्ताधारीमध्ये कारवाई होत नसेल तर या हॉस्पिटलला टाळं लावल्याशिवाय आम्ही कोणीही पुणेकर गप्प बसणार नाही। यांनी पेशंटला वाचवण्याचंच काम केलं पाहिजे, नाही तर हे जे डॉक्टर आहेत यांच्या सनद रद्द केल्या पाहिजेत आणि अजितदादा नक्की याच्यावर कारवाई करतील। निश्चित। रुपाली ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।